काही खायला काही नव्हतं, ते देव होते. हम्म. आता देव घरी आल्यावर मग त्यांना कबीर मोठे हे संत होते ते कबीर. हा. मग त्यांना वाटलं आता खायला तर काही नाही, मग आता काय करायचं, पाहुणे ते आले सत्व घ्यायला देव. मग ते ती म्हणे जा म्हणे कुठेतरी शिदा पाय म्हणे. मग हाय त्याची बायको एवढ्या पावसात कबीराची, तर एकच म्हणजे रात्री चालले आले, ते 8-9 वाजेचा टाईम होता. मग एका वाण्याचं दुकान होतं, पाऊस चालू, असं एकच झडपं लागेल होतं. तिथं ती गेली म्हणे बाबा वाणी दादा मला काही शिदा द्या म्हणे शिदा. तर तिचं स्वरूप पाहिलं त्यानं, म्हणजे सुंदर होती ती. तिचे स्वरूप पाहून त्याचं मन हे झालं, वाण्याचं मन पगळलं. तर मग ते म्हणे संगत कर घडी घडी बरं, तर मी शिदा देईन लवकर. तर ती म्हणे ठीक आहे म्हणे, आता तू हे झाली म्हणे इच्छा, काय हरकत नाही म्हणे, चला म्हणे. आणि ते 21 होते ना, त्याने तो शिदा अभियाना झाला. आणि मग तिनं नवऱ्याला सगळी हकीकत सांगितली, वा असा असा प्रॉब्लेम आहे, अशी अशी गोष्ट आहे. मग ते म्हणे काय हरकत नाही म्हणे, आपले पाहुणे जेव घाल म्हणे, मग तू जा म्हणे तुला. मग त्यांनी काय केलं, स्वयंपाक पाणी केला, देव जेव घातले. तर ती म्हणे आता पाऊस चालू आहे, मी कसं जाऊ म्हणे. तर म्हणे एक काम कर, मी तुला खांद्यावर बसवतो म्हणे, आणि त्या कबीराच्या याच्या वाण्याच्या इथं सोडतो. मग त्यानं खांद्यावर बसवलं आणि कबीर वाण्याच्या इथं सोडलं. पण तो वाणी म्हणतो म्हणे तो इतका पाऊस चालू म्हणतो, पाय कशाने भरले म्हणे. ती म्हणे एक वचने भ्रतार माझे कबीर मोठे ज्ञानी, कबीर मोठे ज्ञानी अंतरलं खांद्यावर बसवलं. मग त्या कबीराचं नाव ऐकता गेलं इरमावून वाणी, अपराध घडला मातोच्या. मग त्याला वाटलं की हे काहीतरी सत्पुरुष आहे, आपली परीक्षा घ्यायला लागली. म्हणजे त्याचं कन्फ्यूज झालं त्याला की हे स्वतःचं परीक्षा देणार एवढा कोण माणूस आहे, सत्पुरुष की आपली स्वतःची बायको घरी सोडतो, म्हणजे आपली परीक्षा घ्यायला. म्हणून त्यांना मानायचं म्हणे बाबा हे. मग ते म्हणणं आहे बाबा पहिले असे लोक होत नाही, वचनी लोक एक वचने, म्हणजे एकदा जबान दिली तर मग जीव जाव, पण वचन एक. बरोबर. म्हणजे म्हणाचं तात्पर्य एक वचने भ्रतारे माझे कबीर मोठे ज्ञानी, कबीर मोठे ज्ञानी अंतरलं खांद्यावर बसून, म्हणजे एक वचने होते. ओके.